ऐकू फिरते हो आता महादेव मुंडे काय त्याचा गुन्हा? महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा. छोटी जमीन घ्यायची, थोडे दिवस ठेवायची, चांगला भाव आला की विकून टाकायची. छोटा माणूस विचार. त्याने एक जमीन घेतली. ती जमीन घेतली त्यांनी काय रकमेला घेतली असेल, पण त्याला भाव मिळाला 150 रुपये आणि 12 गुंठ्याची जमीन होती. 12 गुंठे फार मोठी नाही, 12 गुंठे. त्याला फोन आला एक दिवशी, जमीन सोड. तो म्हणाला 1100 रुपये द्या, सोडतो. बरोबर आहे ना दस साहेब, काय चुकीचं नाही ना माझं? ती जमीन त्याला सांगितलं, ए शाण्या 800 रुपयात पाहिजे. किती रुपयात? तो म्हणाला, हो मला साहेब 800 रुपयात कसं देणार, मला लॉस आहे, मी खड्ड्यात जाईन, माझे पैसे लागलेत. पाहिजे. तो पण नडला. साहेब 8 दिवसानंतर खेळ खतम. तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली. आता याचा टर्न कुठे आहे? हे सगळं चालू असताना आका, बीड मधला आका आणि बाळा बांगर, हे नाव देतो ऑन रेकॉर्ड, हे दोघं गाडीतनं जात होते आणि आकाला फोन आला. आकानी म्हणजे त्या बाळा बांगरनी ओळख ही मुंडेबद्दल चालू आहे. आका म्हणाला फोनवरती, अरे बेटा काळजी करू नको, 2 दिवसात करतो, 2 दिवसात करतो. आणि 2 दिवसात केलं. महादेव मुंडे गायब. ह्याची चर्चा बाळा बांगरनी 2-3 ठिकाणी केली. बाळा बांगरला एसपीनी बोलून घेतलं, ठाकूरनी. अरे बाळा येडा का खुळा तू, म्हणाले तुझं काम व्हायचं याच्यात, ते फोनवर जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग. 2 दिवसांनी बाळाला कोणी बोलून घेतलं? आकानी. आणि आकानी एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त, साकळलेलं रक्त दाखवलं. म्हणाले महादेव मुंडेची विकेट काढली. अध्यक्ष महोदय, हे सगळं बाळाने जाऊन तेव्हाच्या एसपी ठाकूरला सांगितलं, साहेब असं असं झालंय. हे सगळं घडताना त्या बाळावरती 7 केसेस पडल्या आणि बाळा पळाला. हे मी का सांगतोय अध्यक्ष महोदय? काल आसावरीने, म्हणजे तिची पत्नी, त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी, हिने विषप्राशन केलं. म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देता की त्यांच्या कुंकवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना? उपकार केल्यासारखे. त्या कुंकवासाठी रडतात तुमच्याकडे, भीक मागतायत, बांगड्या फुटल्यात, पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही. कारण का? तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा. आका का तुमचे आर्थिक हितसंबंध त्या आकाशी जोडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, हा आका एवढा बाप आहे? आसावरींनी काल नाव घेतलंय, त्या ज्ञानेश्वरींनी काल नाव घेतलंय, का अजून पोलीस कारवाई करत नाहीत? महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार? त्याच्या घरी तीच परिस्थिती आहे. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. ती बिचारी बाई, मला माहित नाही भगिनी आमची, अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगतो, अशी झाली हो बिचारी, अशी हाडाची काढं झाली आहेत विचार करून करून, रडून रडून रडून. तिचा भाऊ मला खाली येऊन सांगत होता, साहेब काहीतरी करावं, तिला खायला लाव. साहेब ती जेवतच नाही. म्हणजे झाले 2 वर्ष, पण 2 वर्षानुसार सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल, ती कुलसुमा न्यायासाठी लढत असेल, तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी आहेत, ज्या व्यवस्थेविरुद्ध उभा राहत आहेत, व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकवाला तुम्ही न्याय देणार की नाही? माझ्या फुटलेल्या बांगड्या ह्या तुम्हाला दिसत नाही का? माझा सरकारला प्रश्न आहे. ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा. अशा कितीतरी ज्ञानेश्वरी बीडमध्ये फिरतात, किती मला माहित नाही, आमचे दस साहेब सांगतील. सगळ्या समाजातले अनेक तरुण
अनेक लोक कुठल्या थर्माल काय ते फर्नेस फेमस आहे ना बीडमधलं, कुठल्या फर्नेसमधनं गायब झाले हेच कळलं नाही. 150च्या वरती लोकांचा हातापत्ताच नाही आहेत. म्हणजे तिथे तर काही वेगळंच राज्य आहे. अध्यक्ष महोदय, मी विषय फरफटत नेत नाही. ही ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला. अध्यक्ष महोदय, मस्साजोगला संतोष देशमुखची हत्या झाली. सरकारने चांगलं केलं आणि माझं मत आहे की अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळेच बीडमधला सर्वात मोठा आका हा आजही जेलमध्ये आहे. पण अध्यक्ष महोदय, संशयाची सुई फिरते माझ्या माहितीनुसार, आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं, आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. या अत्यंत जबाबदारीने मी या विधानसभेत स्टेटमेंट करतोय. आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होताच कदम साहेब, आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता. काय चालवलंय काय? अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली नव्हती. ती झाली. आपण अटकही कधी केलीत? जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आम्ही बघितलंय. आका गाडीतनं उतरला. आका येणार हे जणू काय ट्रम्प भारतात येणार असं जाहीर केलं. आका येणार, आका येणार, आका येणार. आका कुठनं येणार, कसा येणार काय माहित नाही. तो हवाई दलात म्हणजे हवेत नाही येणार काय नाही. एक गाडी आली, त्या गाडीला पोलीस बंदोबस्त ना, त्या गाडीवरती काय, आणि त्याच्या मागणं 400-500 गाड्या. अरे गुन्हेगार आहे ना तो, आरोपी आहे ना तो. तुम्हाला माहित नाही तो कुठं येणार होता? त्याला रस्त्यात का नाही पकडला? जसं नाशिकचं प्रकरण ना ते हनी ट्रॅप आणि व्हिडिओ, असे अनेक व्हिडिओ आकाकडे आहेत आणि अनेक जणांचे. मी अजूनही ते चित्र विकू शकत नाही. म्हणजे ते जे होतं, आका गाडीतनं उतर